नमस्कार, मी आहे दीपाली. तुमचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत करते. तर पहा, कटोरी ब्लाऊजच्या फ्रंट पार्टची स्टेप बाय स्टेप संपूर्ण शिलाई आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कटोरीला हाफ कटोरी कशी तयार केली ते तुम्हाला पाहायला आणि शिकायला भेटणार आहे. तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात देखील विसरू नका. तर पहा, ही कटोरी आहे, तिला मी अस्तर जॉईन करून घेतलेला आहे आतल्या साईडनं, आणि हा साईड पार्ट आहे त्यालाही आतल्या साईडून काय केलेलं आहे, अस्तर सगळ्या बाजूने पहा जॉईन करून घेतलेला आहे. तर याची शिलाई कशी करायची ते पहा. तर आता काय करायचं, याला कटोरी अटॅच करायची आहे. तर पहा, कटोरी कशी ठेवायची, साईड पार्टचे गळे समोरासमोर आले पाहिजे, कटोरीचा भाग समोरासमोर आला पाहिजे, ही गोष्ट अगोदर लक्षात घ्या. आता पहा, ही कटोरी आहे ती पलीकडच्या बाजूला अशा प्रकारे आतल्या साईडला गेली पाहिजे अशी जॉईन करायची आहे, आणि इकडच्या साईडला आतल्या साईडला गेली पाहिजे अशी जॉईन करायची आहे. तर जॉईन करण्याची ही पद्धत तुम्हाला दाखवते कशी करायची ती. तर अशा प्रकारे जशी मी तुम्हाला जॉईन करून दाखवणार आहे तशी जॉईन करा. साईड पार्टवरती कटोरी टाका आणि कटोरी अशा प्रकारे हळूवार अशी शिलाई करून घ्या. आता पहा, कटोरी शिलाई करत शेवटला आलं की साईडला धागा काढायचा नाही, तर कटोरीचा पार्ट ओळवून घ्यायचा. तर मी ओळवून घेतला. आता पहा, याला दाबटीप मारून घ्यायची. असं केल्याने काय होतं, कटोरी असा कोप तयार करत नाही, व्यवस्थित अशी परफेक्ट बसते आणि फिसकतही नाही. तर पहा, आता गळ्याला व्यवस्थित असा सेप करायचा असेल तर करून घ्या. मी थोडासा नॉर्मलचा कट करून घेतलेला आहे गोलाकार सेप. तर असतोच पहा ऑलरेडी, तो करायची काही गरज नसते, पण तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही करून घ्या. आता पहा, आता ही कटोरी साईड पार्टवर टाकायची आहे मला, त्याच्यामुळे मी खालच्या साईडनं काय केलेली आहे, हिला शिलाई केलेली आहे. तुम्ही वरच्या किंवा खालच्या दोन्हीतल्या कोणत्याही एका साईडनं शिलाई करू शकता. मी खालच्या साईडनं पहा शिलाई करत करत आले दुसऱ्या बाजूची कटोरी साईड पार्ट वरती. आता पहा, ओपन करायचं आणि याच्यावरती हा पहा खालची शिलाई आहे ना, याच्यावरती दाबटीप आली पाहिजे, याची काळजी घ्यायची, तरच तुमची दाबटीप एकदम परफेक्ट येते. तर याला पण फिरवून मी काय केलं, दाबटीप मारून घेतली. अशा प्रकारे जर तुम्ही कटोरी अटॅच केली तर कटोरी साईड पार्टला एकदम व्यवस्थित अटॅच होणार आहे, गळा व्यवस्थित येणार आहे आणि कटोरी पण व्यवस्थित परफेक्ट अशी फिनिशिंगमध्ये अटॅच होणार आहे. आता पहा, काय करायचं आहे आपल्याला, इथं शोल्डरला थोडीशी टिप मारायची राहिली होती, ती मी मारून घेतली. हे ऑप्शनल आहे, म्हणजे कटोरीला म्हणजे ब्लाऊज पीसचं अस्तर आणि ब्लाऊज पीस हा तिथं जॉईन झाला नव्हता शोल्डरवरती, तो मी जॉईन केलेला आहे. तर पहा, आता कटोरी ही उलट बाजूने अशा प्रकारे आहे. तर याची हाफ कटोरी तयार करायची आहे. म्हणजे हा तुम्हाला सांगते 34 साईजचा ब्लाऊज आहे. किती साईजचा आहे, परंतु चेस्ट साईज कमी असल्यामुळे मला ह्याची हाफ कटोरी तयार करायची, म्हणजे जास्त टोक नको आहे, म्हणून मी फक्त 1 इंच कटोरी वाढवून घेतलेली आहे आणि 1 इंचचा टक्स मी याच्यावरती मारणार आहे. पहा, 1.5 इंच किंवा 1.25 इंच असा मारणार नाही. शक्यतो 34 साईजला 1.25 इंच तरी 1.25 इंच कटोरी घेतली जाते. 34 साईजला 1.5 इंच घेतली जाते, परंतु मी 1 इंच घेतलेली आहे, कारण मला इथं हाफ कटोरी तयार करायची आहे. आता पहा, 1 इंच आडवं आणि उभा हा मी 2.25 इंच घेतलेला आहे. किती घेतलेला आहे, उभा 2.25 इंच, कारण स्मॉल साईजमध्ये मला ही कटोरी एकदम चपटी हवी आहे, जास्त अशी फुगा धरणारी नको. आता पहा, कटोरीचा टक्स मी कसा मारला, खालून वरच्या साईडला वरून पुन्हा खालच्या साईडला 1/2 इंचाचं फॅब्रिक ठेवलं आणि बाकीचं कट करून काढलं. तर पहा, कसा मस्त असा एकदम असा कोप असल्यासारखा, म्हणजे एकदम मस्त असा हा पोप जो आहे स्मॉल साईजमध्ये रेडी झालेला आहे, कारण मी हाफ कटोरी तयार केलेली आहे म्हणून 1 इंचाचा टक्स धरला होता. आता पहा, दुसऱ्या बाजूला पण आडवा 1 इंच आणि उभा हा 2.25 इंच घ्यायचा, कारण मला हाफ कटोरी तयार करायची आहे. हाफ आणि फुल म्हणजे असं का असतं, तर साईज पहा, म्हणजे तुम्हाला जर 34 साईजला 5 इंचाची कटोरी तुम्ही धरतच चाल, तर ती 5 इंचाची धरायची. फक्त त्याचा जो टक्स आहे ना, तो फक्त आडवा वाढवून घेताना 1.5च्या ऐवजी किंवा 1.25च्या ऐवजी 1 ठेवायचा आणि उंची 2.5च्या ऐवजी 2.25 ठेवायची, म्हणजे स्मॉल साईजमध्ये 5 इंचाची कटोरी तयार होते. तर दुसरी कटोरी पहा, मी तशाच प्रकारे रेडी करून घेतली. पहा किती स्मॉल साईजमध्ये, म्हणजे कटोरीची साईज स्मॉल होत नाही, कटोरी जेवढी साईजला लागते तेवढीच असते, परंतु टक्स थोडा लहान धरायचा आणि कटोरी मूळ कटोरीपेक्षा वाढवून घेताना थोडी लहान वाढवायची. म्हणजे काय होतं, कटोरी किंवा तुमच्याकडे ऑलरेडी रेडीमेड कटोरी असेल तर सगळ्या साईजनं थोडी थोडी कट करायची आणि नंतर म्हणजे जिकडे वाढवलेली असते तिकडे कट करून नंतर त्याचा टक्स लहान करून घ्यायचा. आता पहा, खालच्या साईडला अस्तरच्या बाजूला अस्तरची योगपट्टी, वरच्या बाजूला म्हणजे ब्लाऊज पीसची योगपट्टी उलट दिशेने आणि मध्ये ब्लाऊज, अशा प्रकारे योगपट्टी लावून घ्यायची. तर पुढच्या बाजूला 3.5 इंचच वाढवलेलं होतं त्या साईडला आणि प्लस 1/2 इंच असे 4 इंच, आणि खालच्या इकडच्या बाजूला 2.5 इंचाच्या ऐवजी 3 इंच असं योगपट्टी तयार केलेली होती 4 ते 3ची.
म्हणजे ती शिलाई करून 3.5 ते 2.5ची तयार होते. तर पहा तिन्ही पार्ट एकमेकावरती ठेवून शिलाई केली. आता पहा इकडच्या साईडनं गोल 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 करत जायचं, मधोमध हा पार्ट ठेवायचा आणि वरचा आणि खालचा अस्तरचा जो पार्ट आहे तो एकमेकावरती ठेवायचा, गोल पूर्णपणे आत टाकून द्यायचा आणि टीप मारून घ्यायची खालच्या बाजूने उलट दिशेने, म्हणजे हे टीप ना उलट दिशेने होते पहा. आता याला काय करायचं, ओपन करून घ्यायचं. तर ओपन झाल्यानंतर पहा ओपन कसं करायचं, गोल आहे ना तो बाहेर काढून घ्यायचा. कारण अगोदर आपण तीन पार्ट धरून टिप मारलेली, नंतरच्या योगपट्टीला 2 पार्ट धरून टिप मारलेली, मध्ये गोल गोल होता तो साईडला काढून घेतला. आता याच्यावरून दाब टिप मारणं महत्त्वाचं आहे. ही एक टिप्स आहे, लक्षात घ्या. कारण जर तुम्ही याच्यावरती दाब टिप नाही मारली तर ज्यावेळेस तुम्ही हा ब्लाऊज वेअर करतात म्हणजे कस्टमर, त्यावेळेस ती गोल गोल होत थोडीशी वरती सरकते. म्हणजे हात वरती केला की ब्लाऊज वरती सरकतो आणि टिप असेल तर हा पार्ट व्यवस्थित असा अटॅच राहतो. म्हणजे तुम्हाला सांगते, उंची समजा थोडी कमी झाली किंवा थोडी जास्त झाली तरी ब्लाऊज वरती सरणार नाही किंवा खालती सरणार नाही, एकदम परफेक्ट असा राहणार आहे. म्हणून योगपट्टीला दाबटीप मारणं हे महत्त्वाचं आहे. तर दुसरी पण पहा. आता पहा उलट केलेलं आहे, म्हणजे एक डावी बाजू असते आणि एक उजवी बाजू असते. मगाशी मी केली ती उजवी होती, आता ही डावी आहे. तर अस्तरची पट्टी ही वरती आलेली आहे, अस्तरची बाजू पण वरती आलेली आहे आणि ब्लाऊज पीसची योगपट्टी आहे ती खालती गेलेली आहे पहा. आणि ब्लाऊज पीसचा मेन पार्टची आणि अस्तरच्या पार्टला अस्तरची योगपट्टी व्यवस्थित अशी धरलेली आहे. आता पहा मगाच्यासारखं तिन्ही पार्ट एकमेकावरती शिलाई केली, गोल 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 करत आले आणि हे 2 पार्ट जे आहेत ते एकमेकावरती ठेवून आता याची मी शिलाई करत आहे. तर पहा कशी शिलाई करत आहे, एकदम परफेक्ट पद्धतीने मस्त अशी शिलाई मी याची करत आहे. तर खाली पहा योगपट्ट्या एकामेकावरती ठेवून टीप मारून घ्यायची. टिपाच्या पलीकडं अंतर किती राहिलं पाहिजे, टेपच्या 2 रेषा एवढं राहिलं तरी बास होतं पहा, कारण याच्यावरून पुन्हा दाबटीप येतेच. तर आता ओपन करून घेतलं, मग याच्यासारखं सेम सिस्टीम आहे याची. आता पहा ओपन करून घेतल्यानंतर खालच्या बाजूला म्हणजे योगपट्टीच्या खालच्या बाजूला काय करायचं आहे, टीप मारायची आहे. तर टीप मारून घेतली पहा योगपट्टीच्या खालच्या बाजूला. आता पहा एक्स्ट्रा आहे ते कट केलं मी साईडला, थोडंसं होतं पहा, म्हणजे राहिलं होतं माझ्याकडून, ते कट केलं. आता पहा धागे वगैरे साईडचे फिनिशिंग येण्यासाठी तुम्हाला व्यवस्थित करून घ्यावीच लागणार. आता पहा योगपट्टी झाली. आता आपल्याला आयपट्टी आणि हुकपट्टी म्हणजे लॉकपट्टी आणि हुकाची पट्टी बनवायची आहे. तर उजवा हात असतो तिकडे काय असते आपल्याला हुकपट्टी असते आणि डाव्या हाताला आयपट्टी असते. तर कसं पहा, आता हे डबल फोल्ड अस्तरचं कापड घेतलं, लक्ष देऊन पहा पट्टी किती इंचाची घ्यावी, कशी घ्यावी. तर डबल फोल्डमध्ये धरलं तर 1.5 इंच आणि सिंगल फोल्ड पहा 3 इंच. पहा 3 इंचाची सिंगल पट्टी आणि डबल केली की ती 1.5 इंचाची तयार होते पहा. असं फॅब्रिक कुठे निघतं अस्तरला, तर ते गळ्याच्या कडेला निघतं पहा. म्हणजे तो फोल्ड केलेला अस्तरचं फॅब्रिक असतं. अशा मी 2 पट्ट्या घेतल्या पहा, 3-3 इंचाच्या फोल्ड करून 1.5 इंचाचा. पहा उजव्या हाताला वरून आत बसवणार आहे ती हुकपट्टी आणि डाव्या हाताला आयपट्टी. तर ती कशी बसवायची पहा. आता प्रथम मी तुम्हाला हे पहा, उजव्या हाताला गळा आपल्याकडे केला की उजवा हात धरायचा. गळ्याची बाजू जर तुम्ही विरुद्धशील ठेवला तर चुकून तुमच्याकडून डाव्या हाताला आयपट्टी जाऊ शकते, त्यामुळे गळा आपल्याकडे ठेवायची, ही सगळ्यात मोठी लक्षात घ्या. तर तुम्ही म्हणसाल उजव्या हाताला सांगितलं आहे की तुम्ही कसा पण पार्ट ठेवचाल, तर काय करायचं आहे, तो गळा आपल्या साईडला करायचा आहे, आपण ज्या साईडला बसलेलो आहे त्या साईडला. आता पहा वरून आतल्या साईडला उजव्या हाताला काय करायचं, वरून आतल्या साईडला ही पट्टी डबल फोल्डमध्ये अशा प्रकारे लावायची, 1/2 इंच एक्स्ट्रा ठेवायचं आणि वरच्या साईडला अशा प्रकारे फोल्ड करायची. आता पहा पूर्ण झाली. आता काय करायचं, हे पार्ट फिरवून घ्यायचा, साईडला काढायचं नाही आणि याच्यावरून दाबटीप मारायची. ही गोष्ट लक्षात घ्या. काय करायचं, दाबटीप मारायची. हे दाबटीप मारणं महत्त्वाचं आहे. तर दाबटीप मारून झाली पहा. आता काय करायचं, ही सगळीच पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून लावायची आहे, कारण ही हुक पट्टी आहे उजव्या बाजूची. आता पहा सगळी पट्टी आतल्या साईडला फोल्ड केली. प्रथम थोडी आडवी टीप मारली आणि पुन्हा पहा उभी टीप मी आता मारत आहे. आता पहा मी उभी टीप मारून घेतली, तर उभी टीप मारून झाली. एक्स्ट्रा आहे ते कट करून काढलं. आता पहा कटोरी कशी मस्त अशी स्मॉल साईजमध्ये रेडी झाली. म्हणजे कटोरी 32-34 साईजला तुम्हाला जेवढी पाहिजे ना तेवढीच घेतलेली होती, फक्त कमी वाढवली होती, ही गोष्ट लक्षात घ्या. आता पहा आपल्याला आयपट्टी बनवायची आहे. तर आयपट्टीसाठी ही पट्टी 1.5 इंचाचीच आतून वरती फोल्ड करायची आहे. आतून म्हणजे अस्तरच्या बाजूने. तर तुम्ही म्हणता ना ह्या पट्ट्या तुम्ही अस्तरच्या बनवल्या वरती दिसतील ना, पण नाही दिसत. हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवट पाहायला भेटेल कसं काय ते, किंवा मध्ये पण मी एकदा दाखवलेलं आहे. पहा आतून वरच्या साईडला आता ही पट्टी फोल्ड केली. तर ही पट्टी पहा आयपट्टी आहे, अर्धी पट्टी खाली राहिली पाहिजे आणि अर्धीच पट्टी वरती आली पाहिजे, ही गोष्ट लक्षात घ्या.
हे पहा अशा प्रकारे त्याच्यावर हात प्रेस करायचा. सगळी जर पट्टी तुम्ही वरच्या बाजूला लावली तर तुमचा हा ब्लाऊज आहे ना तो चेस्टवरती चुकणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. जर तुम्ही हुकपट्टी आईपट्टी व्यवस्थित नाही बनवली तर तुमचा हा कटोरी ब्लाऊज चुकणार, म्हणजे कटोरी आहे ते इकडं तिकडे सरकणार, पहा असं होणार. तर जिथं जिथं तुम्हाला हुक बनवायचे आहेत ना, वरती खालती सगळ्यांच्या मध्ये असं कारण तिथं तिथं काय करायचं, खुणा करून घ्यायच्या आणि अशा प्रकारे हे ट्रायंगल शेपमध्ये काय करायचं, तुम्ही इथं ट्रायंगल शेपमध्ये हे बनवायचं आहे पहा. तर ट्रायंगल शेपमध्ये हे हुक्स अडकवायचं जे आहे ना आईपट्टी ती मी बनवलेली आहे. तर पहा किती छान अशी झालेली आहे. तर थोडंसं लांबून दिसत आहे आणि जवळून दाखवते तुम्हाला हे ट्रायंगल मी कसे बनवलेले आहेत. हे पहा ओपन राहिलेले आहेत अशा प्रकारे. तर काय करायचं, या ट्रायंगलला ना डबल टिप मारायची. डबल टिप का मारायची, तुम्ही म्हणाल सिंगल असले तरी चालते ना, परंतु पहा डबल टिप मारल्याने काय होतं, हुक व्यवस्थित यामध्ये अटॅच राहतं. जर ही पट्टी खराब झाली तरी पटकन असं हुक निघत नाही पहा, आणि धागा पण निष्ठत नाही. डबल टिप मारणं गरजेचं आहे कारण हुक यामध्ये अडकलं जातं, त्याच्यामुळे डबल टिप मारून घ्या. आता पहा ही पट्टी पूर्णपणे रेडी झाली लावून. तर 1 2 3 4 5 ट्रायंगल म्हणलं. आता पहा तुम्हाला लगेचच मी दाखवलेलं आहे की कुठेही तुम्हाला अस्तरची पट्टी बाहेर दिसणार नाही. आता ज्यावेळेस तुम्ही इकडं हुक अडकवणार आणि इकडच्या साईडला लॉकमध्ये ती हुक अडकवून देणार पूर्णपणे, त्यावेळेस कुठेही तुम्हाला बाहेर दिसत नाही. आणि हां, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या दोन्ही साईज आहेत ना पट्ट्यांच्या एकसारख्या आल्यात का पाहायचं, नाहीतर हुकपट्टी मोठी नाही आईपट्टी लहान, नाहीतर आईपट्टी मोठी आणि हुकपट्टी लहान असं होऊ नये. तर या बाजू सारख्या आल्यात का पाहायचं, नसतील आल्या तर गळ्याच्या बाजूने थोडं थोडं कट करून सारखं करून घ्यायचं. तर आता काय करायचं आहे, आपल्याला गोट घालायचा आहे पहा. तर गोट घालायचा कसा ते पण दाखवते तुम्हाला परफेक्ट पद्धतीने. 1.25 इंचाची किंवा 1 इंचाची पट्टी घ्या. तुम्हाला जेवढी घ्यायची आहे ना तेवढी. 1.25 इंचाची घेतली तरी थोडासा मोठा गोट येतो आणि 1 इंचाची घेतली तर थोडं नाजूक येतो. नवीन असाल तर 1.25 इंचाची घ्या. जर खूप दिवसापासून ट्राय करत असताना ब्लाऊज शिकत असताना किंवा झालेले आहेत शिकून, तर त्यांसाठी 1 इंचाची घेतली तरी चालतं. आता पहा या दोन्ही पट्ट्या मी काय केलेल्या आहे 1.25 इंचाच्याच घेतलेल्या आहेत, थोडासा मोठा गोट घालण्यासाठी. आता एका साईडनं दोन्ही पट्ट्यांना एका बाजूने काय केलेलं आहे, टिपा मारून घेतलेल्या आहेत. आता पहा अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन मी गोट घालत आहे. अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे, असं आतल्या साईडला दुमडायचं पहा. अर्धा इंच आतल्या साईडला दुमडायचं आणि नंतर ही पट्टी आहे ना, जिकडं मगाशी आपण आहे ना ओपन ठेवली होती ना टिप मारताना जागा, ती गोटाच्या गळ्याच्या गोटावरती लावून घ्यायची आहे आणि नंतर आतल्या साईडला गोट घालून घ्यायचा आहे. तर पहा ही पट्टी लावून झाली. आता हा गोट आहे ना गोल असा आत कसा लावायचा ते दाखवते तुम्हाला. पहा ही पट्टी अशी अर्धा इंच लावलं होतं ना ते पण इकडच्या बाजूलाच घ्यायचं आणि पहा हे अशा प्रकारे इकडं ना दुमडून घ्यायचं, म्हणजे अर्धा इंच पूर्णपणे आत गेलं. आणि पहा आपली शिलाई केलेली पट्टी पण त्याच्या आत घ्यायची मधल्या बोटानी आणि दुसऱ्या वरच्या 2 अंगठ्याच्या कडेच्या बोटानी ती पट्टी वरची आहे ती त्याच्यावरती फोल्ड करायची. ही गोष्ट लक्षात घ्या कारण आहे ना आपली शिलाईची पट्टी गोटाच्या बाहेर कुठेही दिसता कामा नये ना. आता पहा मधोमध जिथं खच येते ना त्या खचेमध्ये काय करायचं, गोट घालून घ्यायचा. ही गोष्ट लक्षात घ्या. पहा आता इथं मी गोट घालत घालत असं आलेली आहे. आता एकदम कोपऱ्यापर्यंत म्हणजे कडेपर्यंत काय करणार आहे मी, हा जो गोट आहे ते घालत घालत आले आणि मस्त असा हा गोट घालून हे रेडी झालं पहा. आता एक्स्ट्रा आहे ते कट करून काढायचं. कट करून काढलं. आता पहा गोट घालून झाला तर उलट करून तुम्हाला दाखवते. आतल्या साईडनं कुठेही तुमचं टिप मारलेले फॅब्रिक बाहेर दिसत नाही, कुठेही धागे बाहेर दिसत नाहीत आणि पुढच्या साईडनं पहा किती परफेक्ट असा गोट आलेला आहे. एकदम फिनिशिंगमध्ये हा पार्ट जो आहे तो रेडी झालेला आहे. आणि हा शोल्डर कुठेही डाऊन होत नाही आहे कारण कटिंग आणि शिलाईची पद्धत तेवढी मस्त आहे. पहा दुसऱ्या साईडचा पण गोट मी ना अशाच प्रकारे मस्त असा घालून घेणार. इथपर्यंत ज्यांनी व्हिडिओ पाहिलेला आहे त्यांनी काय करा, लाईक आणि सबस्क्राईब लगेच करून घ्या. आणि हो कमेंटमध्ये यामध्ये माझं कुठं चुकलेलं असेल किंवा तुम्हाला कुठं चूक वाटत असेल किंवा तुम्हाला यातलं काही समजलं नसेल तर नक्कीच कमेंटमध्ये विचारू शकता. तुमच्या कमेंटचं उत्तर तुम्हाला नक्कीच भेटेन. तर पहा दुसऱ्या साईडचा गोट पण मी ना असा रेडी केलेला आहे. दुसऱ्या साईडचा गोट देखील रेडी करत आणलेला आहे. आता पूर्णपणे रेडी होत आलेला आहे. तर कसा व्हिडिओ वाटला ते पण नक्कीच सांगा. खूप छान अशी शिलाईची सोप्या भाषेत आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाफ कटोरी कशी तयार करायची हे पण तुम्हाला यामध्ये समजलं असेल. हाफ कटोरी आणि फुल कटोरीवरती मी व्हिडिओ बनवणारच आहे पुढे. हाफ कटोरी, फुल कटोरी, 0 साईज कटोरी असा एक व्हिडिओ मला बनवायचाच आहे. तर मी हाफ कटोरी तुम्हाला साईजनुसार बनवून दाखवलेली आहे. पहा एक्स्ट्रा आहे ते कट करून काढलं. आता पहा किती सुंदर अशी ही कटोरी जी आहे ती रेडी झालेली आहे.
आता पहा याच्यावरती ठेवलं ना, हा गळा किती छान आलेला आहे, कुठंही शोल्डर डाऊन होत नाहीये आणि मस्त असा हा ब्लाऊज जो आहे तो रेडी झालेला आहे. खूपच छान पहा, पट्ट्या वगैरे किती मस्त आलेल्या आहेत. आणि पोप कटोरीचा पहा स्मॉल साईजमध्ये किती छान तयार झालेला आहे.